डॉक्टरही सांगत नाहीत. 60 नंतर या 5 वस्तू खाणं थांबवा. नाहीतर पाय साथ देणं बंद करतील. 60 नंतर या 5 वस्तू खाणं थांबवा. नाहीतर पाय साथ देणं बंद करतील. नमस्कार मित्रांनो, राधे राधे, जय श्री कृष्णा. आपल्या या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, 60 वर्षांनंतर शरीराचा सर्वात कमकुवत भाग कोणता होतो? तुमचे पाय. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुमच्या रोजच्या खाण्याच्या सवयीच तुमचे पाय हळूहळू कमकुवत करत असतात. होय, काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण रोज खातो, पण त्याच गोष्टी आपल्या हाडांना कमकुवत करतात, स्नायूंना कमजोर करतात आणि गुडघ्यांमध्ये वेदना निर्माण करतात. जर वेळेत या गोष्टी थांबवल्या नाहीत तर चालणफिरणंही कठीण होऊ शकतं. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 वस्तू सांगणार आहे ज्या 60 नंतर लगेच बंद केल्या पाहिजेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची गोष्ट सर्वात जास्त धोकादायक आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये रामराम नक्की लिहा. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. भाग क्रमांक 1. वयानुसार पाय का कमकुवत होतात? मित्रांनो, वय वाढत गेल्यावर शरीरात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रोटीनची कमतरता निर्माण होते. हाड पातळ आणि कमकुवत होतात. स्नायू सैल पडतात. सांध्यांमधील लुब्रिकेशन कमी होतं. आणि जर यावेळी आपण चुकीचं खाणं चालू ठेवलं तर समस्या अजून वाढते. क्रमांक 1. जास्त मीठ, सॉल्ट. मित्रांनो, 60 नंतरही जर तुम्ही जास्त मीठ खात असाल तर सावध व्हा. जास्त मीठ शरीरातून कॅल्शियम बाहेर टाकतं, ज्यामुळे हाड कमकुवत होतात आणि पायात वेदना व सूज येते. उदाहरणार्थ लोणचं, नमकीन, पॅकेटमधील चिप्स या गोष्टी हळूहळू तुमच्या पायांची ताकद कमी करतात. काय करावं? मीठ कमी करा. सैंधव मीठ किंवा मर्यादित प्रमाणात वापरा. क्रमांक 2. गोड, साखर. गोड पदार्थ फक्त वजन वाढवत नाहीत, तर हाड आणि स्नायूंनाही नुकसान करतात. जास्त साखर शरीरात सूज वाढवते, ज्यामुळे गुडघ्यात वेदना सुरू होतात. डायबेटिसचा धोका वाढतो. जर आधीपासून शुगर असेल तर गोड पदार्थ पायांसाठी अधिक धोकादायक ठरतात, कारण ते नसांना कमजोर करतात आणि पायात झिणझिण्या येतात. काय करावं? गोड कमी करा. गूळ किंवा मध सुद्धा मर्यादित प्रमाणात घ्या. चला मित्रांनो, आता पुढे जाणून घेऊया. क्रमांक 3. तळलेले पदार्थ. मित्रांनो, पकोडे, समोसे, कचोरी हे खायला चविष्ट असले तरी 60 नंतर ते तुमचे शत्रू बनतात. यामध्ये ट्रान्स फॅट असते, जे शरीरात सूज वाढवते आणि सांधे कडक बनवते. यामुळे गुडघ्यांमध्ये वेदना आणि कडकपणा येतो, चालताना अडचण निर्माण होते. काय करावं? तळलेल्या पदार्थांऐवजी भाजलेले किंवा उकडलेले पदार्थ खा. घरचं हलकं अन्न घ्या. क्रमांक 4. थंड पदार्थ, कोल्ड फूड्स. मित्रांनो, 60 नंतर थंड पदार्थ तुमच्या सांध्यांसाठी हानिकारक ठरू शकतात. थंड पदार्थांमुळे सांध्यांमध्ये कडकपणा वाढतो आणि रक्तप्रवाह कमी होतो, ज्यामुळे वेदना आणि सूज वाढते. उदाहरण, फ्रीजचं पाणी, आईस्क्रीम, थंड दूध हे पदार्थ हळूहळू पायांची ताकद कमी करतात. काय करावं? कोमट पाणी प्या आणि हलकं गरम अन्न घ्या. क्रमांक 5. प्रोसेस्ड फूड. आता सर्वात धोकादायक गोष्ट, प्रोसेस्ड फूड जसे की बिस्किट, पॅकेट स्नॅक्स, इन्स्टंट नूडल्स, कोल्ड ड्रिंक्स यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह, केमिकल्स आणि जास्त मीठसाखर असते. हे शरीरात सूज वाढवतात, हाड कमजोर करतात आणि पायांची ताकद कमी करतात. हळूहळू शरीर अशक्त आणि आजारी होतं. काय करावं? ताजं आणि घरचं अन्न खा. फळं आणि भाज्या जास्त प्रमाणात घ्या.
पाय मजबूत ठेवण्यासाठी काय खावं? दूध आणि दही, हिरव्या पालेभाज्या, डाळी आणि प्रोटीनयुक्त पदार्थ, सुकामेवा, सूर्यप्रकाशात बसणं, व्हिटॅमिन डी साठी. हे सर्व पदार्थ हाड आणि स्नायूंना मजबूत करतात. लाईफस्टाईल टिप्स. रोज 20 ते 30 मिनिट चालणं. हलका व्यायाम करणं. वजन नियंत्रणात ठेवणं. जास्त वेळ बसून न राहणं. मित्रांनो, पाय हे फक्त शरीराचा भाग नाहीत, ते तुमची स्वतंत्रता आणि आधार आहेत. जर पाय कमजोर झाले तर जीवन मर्यादित होतं. त्यामुळे आजपासूनच चुकीच्या सवयी सोडा आणि शरीराची काळजी घ्या. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की शेअर करा. ही माहिती फक्त सामान्य ज्ञानासाठी आहे. कोणतीही नवीन सवय किंवा औषध सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.